नमस्कार, कसे आहात सगळे? माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि आम्ही चालले ट्युलिपची शेती बघायला. तर ते ट्युलिप वर्षातून एकदाच उमलतात 7 ते 8 दिवस आणि त्याची शेती पूर्ण 3 लाख ट्युलिप उमललेत. ते बघण्यासाठी आम्ही चाललो आहे. चला तर मग इथं हे आवरत आहेत, शूज घालत आहेत, ह्यांचं पण झालं आहे. इथं आम्ही खाण्यासाठी घेतलं आहे सगळ्यांनी. इथं मी घेतली कांद्याची चटणी ह्याच्यात आणि खाली आहे मसाले भात आणि पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स घेतला आहे आम्ही, कारण तिथं ऊन आहे आणि फिरणं होणार आहे त्यामुळं तहान लागेल. आणि ह्याच्यात मी तिखट पुऱ्या बनवून घेतलेत. तर अशी आमची तयारी झाली. आता आम्ही निघालोय. आम्हाला घरातून निघायला खूप उशीर झाला आणि ही आता आम्हाला जाताना लागली रस्त्यात नदी आणि नदी खूप मोठी होती. इथं आता आम्ही पोहोचलोय. खूप गर्दी होती, म्हणजे खूप गाड्या होत्या, खूप लोक आली होती बघायला ट्युलिप्स, कारण हा लास्टचा वीक आहे त्यामुळे. हे बघा फ्रेंड्स, हो फुलवंती बघा. नुसतं फोटो काढा, इथं फोटो काढा, इथं फोटो काढा, एक आडवा काढा, तिडवा काढा, उभा काढा आणि फोटो 100 फोटो काढल्यानंतर मला असं ऐकायला मिळते की फोटोच काढता येत नाही तुम्हाला. सगळं आत हे ना ट्युलिपच्या नंतर जायचंय ना त्याच्यात. किती सुंदर गेलंय ना. शॉप आहे. हा, हे शॉप आहे फुलांचं. किती सुंदर ना. वाव. त्यांनी शेंगा पण ठेवल्या ते विकायला आपल्या भुईमुगाच्या पॅकेटमध्ये. ऍपलची शेती याच्यात नाही येणार. इथं ट्युलिपच्या शेताकडे जाताना रस्त्यात ॲपलची शेती आहे आणि इथून 5 मिनिटावर ट्युलिपचं गार्डन आहे. आम्ही तिकडे चाललोय आता या ट्रकमध्ये. इतकी उमललेली नाही आहेत ना, मस्त फुललेत ना. काय काय अजून उमलायला लागलेत वाटतं, नाही का सुकलेत. हे बघा काय काय झालंय उमलून जा. हां, म्हणजे बुके दिला असं तर इथं राहिली नसती ना काय. आता इथं ह्याची ऍपलची पण शेती आहे ना, तर आता हा. ऍपलची शेतीचं सीझन चालू झाला ना ऍपलचा. आपण नंतर बघायला येऊ कधी जे आहे गोळा season करता येईल काय माहित कधी. पण आता ते फुलं तर लागलेत ना त्याला. हो, त्यावेळेस येऊया. आमच्या मामाची शेती आहे प्रत्येक सीझनला यायला. त्याला काय असतं. फोटो काढून झाले, खूप छान वाटायला गेलंय ना. वातावरण फोटो खूप काढून छान झाले आहे. खरंच. नाही झाले, थोडे झाले, थोडे अजून राहिलेत फोटो. आम्हाला रील्स पण बनवायचे आहेत. काही काही फुलं यातली सुकलेली पण आहेत ना. आपण आधी यायला पाहिजे होतं. आणि सकाळी पाऊस पडला इथं आणि नंतर ऊन पडलं. आता परत आभाळ आलंय. चला आता आम्ही 1 तास झालं इथं फिरतोय आता आणि असा एक पण स्पॉट नाही की जो आम्ही सोडलेला नाही आहे. सगळीकडे आळी झाली, फुल झालं, ते विंडमिल झालं, सायकल झाली, सगळं फोटो. गोगलगाय येते. गोगलगाय, सॉरी, गोगलगाय झाली. सगळीकडे आम्ही फोटो काढलेत. आता हळूहळू आता आम्हाला जरा कंटाळा येतोय, पण तो अजून काढलेत का फोटो? नाही, आता बाद झाले. आता भूक लागली आता आम्हाला. मी आता विचार करतोय की 1 एकर शेती घ्यावी इथं. हो, घ्या की, घ्या ना. पण ठीक आहे, पण ही वर्षातून एकदाच उमलतंय. काय करणार घेऊन तुम्ही त्यावेळेस मग कांदे लावू ना. कांद्याचा रेट लय डेंजर आहे. काही चांगलंय. भरपूर फोटो काढले. आत्ता वातावरण खूप छान झालंय इथं. खरं तर जायची इच्छा होत नाहीये. खूपच सुंदर आहे हे सगळं. आता चला, ऍक्च्युली आम्ही लवकर यायला पाहिजे होतं, कारण हा शेवटचा वीक आहे. त्यामुळे फुलं अशी निघली सगळी सुकलेली आहेत. सगळ्याचं सीझन संपत आलंय. आम्ही लास्टच्या वीकमध्ये आलोय, तरी पण आम्हाला बघायला मिळेल. आता आम्ही चाललो शेतातून बाहेर. ही आली आमची गाडी आम्हाला न्यायला. आणि ही आहेत सगळे क्रिसमस ट्री. ज्यावेळेस डिसेंबरमध्ये क्रिसमस असतो त्यावेळेस ही लोक त्याच्या आधी शेती करतात आणि नंतर हे ट्री विकतात.
आता आमचं जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो घरी जायला. आता वाजले 5:30 आणि आमच्या घरापासून 1 ते 1.5 तास लागतो जायला. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.